जंतर मंतरवरील उपोषणस्थळी अभिजित दिपकेंवर शाईफेक आंदोलनकर्त्यांसोबत संवाद साधताना गर्दीतील एका अज्ञात महिलेनं दिपकेंवरती शाई फेकली। परिसरात तणाव। सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी बळजबरीने उचलताच अभिजित दिपकेंची आमरण उपोषणाची घोषणा। 20 जुलैचा मोर्चाही निघणार असाही एल्गार। दिपकेंना अश्रू अनावर। सोनम वांगचुक यांना जंतर मंतर मैदानावरून दिल्ली पोलिसांनी हटवलं। 21 दिवसांच्या उपोषणानंतर वांगचुक यांना आता रुग्णालयात दाखल केलं। पोलिसांच्या कारवाईनंतर उपोषणस्थळी गोंधळ। आंदोलनकर्तेही आक्रमक। दिल्ली हायकोर्टाचा आदेश आणि वैद्यकीय तज्ञांचा सल्ला लक्षात घेता वांगचुक यांना उपचारासाठी रुग्णालयात नेलं। आंदोलकांनी लवकरात लवकर शांततापूर्ण मार्गाने जागा रिकामी करावी। दिल्ली पोलिसांचं हे आवाहन। 20 दिवसांपासून दिल्लीमध्ये आंदोलन, पण सत्ताधाऱ्यांमधून कुणीही भेट दिली नाही। शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासंदर्भात सरकार बघ्याच्या भूमिकेत वांगचुक यांना अटक केली तरी आंदोलन सुरू राहणार। शरद पवार यांचा पाठिंबा। आणखी किती बळी घेतल्यानंतर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला जाणार? उद्धव ठाकरेंचा सरकारला सवाल। वांगचुक यांना ताब्यात घेण्याची ऑर्डर पोलिसांनी दाखवावी। मोदी सरकारने सोनम वांगचुक यांना भेटायला हवं होतं। आंदोलन उधळण्याऐवजी देशातील परीक्षा व्यवस्था सुधारा। सोनम वांगचुक यांना उपोषणावरून हटवलं, त्यानंतर केजरीवालांची सरकारवर टीका। उद्धव ठाकरे यांच्या आंदोलनस्थळावरील बॅनरवरून राडा, तर नागपूर पालिकेने ठाकरेंच्या आंदोलनाचे बॅनर हटवले। कार्यकर्ते आक्रमक, वादानंतर पुन्हा बॅनर लावले। अयोध्या चोरमुक्त करण्यासाठी आमचं अराजकीय आंदोलन, तर फडणवीसांचं आरएसएसने आंदोलनामध्ये सहभागी व्हावं। संजय राऊतांचं हे आवाहन। देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे राम, औरंगजेब आमचा भाऊ असं उद्धव ठाकरे म्हणालेले। ठाकरेंनी कुराणचं पठण करावं। रामरक्षा आंदोलनावरून निलेश चंद्रमुनींचा निशाणा।